जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावात एका बर्फ विक्रेत्याकडे बर्फात मेलेला उंदीर आढळल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की बेल्ले तालुका जुन्नर येथील बर्फ गोळा विक्रेता राजेश निषाद याचा बर्फ गोळा बनवण्याचा व्यवसाय आहे। बेल्ले येथील जागरूक नागरिक व काही पत्रकारांच्या निदर्शनास ही बाब आली। या बर्फामध्ये मेलेला उंदीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले। येथील जागरूक नागरिकांनी राजेश निषाद याला जाब विचारला असता त्यांनी तो बर्फ निघोज तालुका पारनेर येथून आणला असल्याचे सांगितले। नेमका हा काय प्रकार आहे आणि कशा प्रकारे हा उंदीर त्या बर्फात आढळला याचा सविस्तर आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। प्रचंड आधीच एवढा मोठा उंदीर निघालेला आहे, नकाली होती गहाण इथून। हा माझ्याकडे शूटिंग आहे, असं एवढा मोठा उंदीर निघाला। हे आपल्या लेकरा बाळाला मारतील, यांना काय फक्त पैसे कमायला आले तिथं। राजेश कुठून आणतो बर्फा? निगोजवरून। मग त्याच्यामध्ये उंदीर निघालाय, तुला माहित नाही काय? माहित नाही, पण साहेब सापड असतो ना तिथे असं पोकाळे ना त्याच्यामध्ये जाऊन बसला आतमध्ये तिकडून आलेला उंदीर आहे। मग त्या तिकडून कधीच नाही येणार साहेब, कसं नाही येणार? तिकडून कधी येऊ शकत नाही। कसं काय नाही येणार? 3 वेळा फिल्टर होतं पाणी। 3 वेळा फिल्टर होतं। मग याच्यात माझ्याकडे शूटिंग आहे आता, त्यात उंदीर निघालाय। तुमच्याकडे निघला असं मी मान्य करतो। मग हे बर्फ विकून तुम्ही लहान मुलांच्या जीवाशी खेळताय असं वाटत नाही का तुम्ही? खराब बर्फ कधीच नाही। मग हे त्याच्यात उंदीर निघालाय आतमध्ये, बर्फाच्या आतमध्ये। हा सण पण ते ना उंदीर आला असं त्याच्यात गेला असं तो निघाला नसेल बाहेर। मग आता बर्फ विकणार तुम्ही का? नाही ते टाकून दिले ना। टाकून दिला, पण बाकीचा बर्फ तो एकत्र झाला ना ते सगळा? नाही, तो कालचा बर्फ होता साहेब, तो कालचा बर्फ होता। तो 3 लादी तसं टाकून दिले। निघून काय फॅक्टरीचं नाव काय त्या? माऊली आईस फॅक्टरी। माऊली आईस फॅक्टरीतून तुम्हाला येत आहे काय? मग आता त्यात उंदीर निघाला तरी तुम्ही बर्फ विकणार आहात? नाही, तो बर्फ फेकून दिले साहेब। सगळा एकच आहे ना? सगळा एकाच पाण्यातून बनलाय ना? नाही हे सगळा एकाच पाण्यात बनलाय ना? नाही ते नाही साहेब, ते तिथून येऊ शकत नाही। तिथून येऊ शकत नाही, मग कुठून आला? हे ना इथूनच घुसला असं, त्याच्यात गेला असं, असं पोकळे ना त्याच्यात गेला असं, मग ते निघलं नसेल त्याच्यात। म्हणजे तरी पण तुम्ही बर्फ विकणार आता? ते नाही विकणार साहेब, ते बर्फ फेकून दिले ती।